हा एवढे उशिरा कसा काय आला? माझ्या आधी निघाला होता. इंद्रा, एवढे उशिरा? तू माझ्या आधी निघाला होतास ना? ऑल गुड? नाही, मी डॉक्टरकडे गेलो होतो. थोडं बॉडी पेन होत होता मला. एकटाच? नाही, सोबत कोणी होतं का? तू काम करायला लास्ट मग काम कर ना. माझी चौकशी का करतोस? तुला यायला उशीर झाला, काळजी वाटली म्हणून विचारलं. ही काळजी कामाच्या बाबतीत दाखवलीस ना, जास्त आनंद होईल मला. सर आत येऊ का? हो या. सर, तुम्हाला यायला उशीर झाला, काळजी वाटली म्हणून विचारलं. सर आलाच आहात तर प्लीज फाईल चेक करता का? सर थांबा. सर, तुम्ही इतक्या दिवसांनी आलात, अजून रिकवर नाही झालात आणि तुम्ही आराम करा. इथे सगळे सुरळीत चालू आहे, लोड नका घेऊ. हो, तेच बघायचं मला, काय सुरळीत सुरू आहे. विक्रांत, काय आहे? वर्कर्सचे पेमेंट डिटेल्स अपडेट का नाही आहेत? अर्धेच अपडेट आहेत, अर्धे नाही आहेत. प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे या वर्कर्सचं पेमेंट झालंच नाही की काय, की त्यातही काही घोळ घालून ठेवल्यास? नाही नाही, ते आहे, फक्त ते अपडेट करायचं राहिलंय. राहून गेला? सिरियसली? अरे आत्ता म्हणालास तू सगळं सुरळीत सुरू आहे. शिवाय मी त्या फाईलमध्ये हेही चेक केलंय, डिलिव्हरीचे डिटेल्स अपडेट केलेले नाही आहेत. नाही नाही, ते पण सांगितलंय करायला, फक्त नोट डाऊन करायचं राहिलंय. केटी, हा काय प्रकार आहे? सर तुम्ही नसताना वर्कर्सच्या पेमेंटच्या बाबतीत थोडे इश्यूज झालेत. डिलिव्हरी लेट झाल्यात आणि अजूनही काही पेमेंट्स बाकी आहेत. काय? मला कधी इन्फॉर्म करणार होतात मग तुम्ही? विक्रांत, काय ऐकतोय मी? ही अशी कंपनी सांभाळणार आहेस तू? हे असं करत राहिलास ना, एक दिवस दिवाळी निघेल आपल्या कंपनीचा. हे बघ, मला पुन्हा पुन्हा रिअलाइज करून देऊ नकोस की तुला पुन्हा कामावर ठेवून चूक केली आहे मी. असं नाहीये सर, माझं ऐकून घ्या. मला काही ऐकायचं नाहीये. हे काम धड केलं नाहीयेस तू, आणि वरून म्हणतोय की सगळं सुरळीत सुरू आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुला. मला जरा वेळ द्या, मी सगळं सॉर्ट आउट करतो. हाफ एन आवर. तुझ्याकडे फक्त अर्धा तास. मला अर्ध्या तासाच्या आत हे सगळं सॉर्ट आउट झालेलं पाहिजे. केटी, सर मला सगळ्या क्लायंटच्या डिलिव्हरी डिटेल्स, आपल्याकडे किती रॉ मटेरियल अवेलेबल आहे नाहीये, सगळे डिटेल्स मला अर्ध्या तासाच्या आत माझ्या टेबलवर हवेत. येस सर. तू काय बघतोयस? अर्धा तास आहे तुझ्याकडे फक्त. आला डोक्यावर बसायला. माझी लायकी काढतो. नाही, याला लवकरच या फॅक्टरी बाहेर भीक मागायला बसवलं ना, तर विक्रांत महाडिक नाव नाही लावणार. आणि आता तर तुझ्या मदतीला राणी पण नाहीये रे. आता तुला कळेल हा विक्रांत काय चीज आहे ते. राणे, का खोटं बोललीस आमच्या बरोबर? का फसवलं सांगायला राणे? राणे, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बघ. अगं एवढा सोन्यासारखा संसार सोडून आलीस आणि एका शब्दाला सुद्धा आई बापाला सांगितलं नाही. वैतो बुवा, आई एक शब्द बोलू नको तू. आता मी जेवढं इचरीन ना, फक्त तेवढेच उत्तर दे. इंद्रजित साहेबांना तुझ्या नवऱ्याला सोडून का निघून आलीस तू इथं? आलीस ती आलीस. आबासाहेब स्वतः तुला न्यायला आलं होतं, घरी चल म्हणत होतं. मग का नाही गेलीस त्यांच्या बरोबर? अगं सांग की, बोल की काहीतरी. राणे, नशिबानं ग एवढं मोठं घर मिळालंय. तू आईच बोलणं सहन केलं असतं तर काय बिघडलं असतं? पण तू तर सरळ घरी निघून आलीस. अगं दगडाला सुद्धा घाव सोसल्याशिवाय आकार देता येत नाही ग. मग संसार काय चीज आहे राणे? अगं संसार घडवायला, फुलवायला हे घाव सोसायला लागतात. अगं हे कवा कळायचंय तुला? का केलंस राणे तू असं? तू सांगणार आहेस का नाहीस? मी सांगते,
मी सगळं सांगते, पण तुम्ही दोघं जण मला वचन द्या की तुम्ही या गोष्टीचा त्रास करून घेणार नाही. अगं तुझा आई बाप आहे आम्ही राणे. पोरीच्या सासरी एवढी जरी गोष्ट घडली तर त्याचा आई बापाला त्रास होणार नाही असं होईल का कधीतरी? एकदा आमच्या जागी येऊन विचार करून बघ, म्हणजे तुला कळलं आम्हाला काय वाटतंय ते आता. ते काय नाही, तू सांग पहिला की तू का निघून आलीस, का वागलीस असं? आमच्या त्रासाचा विचार करू नकोस तू आता. ठीक आहे, सांगते. थांबा, ही पांढऱ्या पायाची माझ्या घरचा उंबरा ओलांडणार नाही. तुझ्यात आणि माझ्या इंद्रामध्येही त्याची आई उभी आहे. जर तुला असं व्हायला नको असेल, जर तुला जेलमध्ये जायचं नसेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल. आत्ताच्या आत्ता या क्षणी हे घर सोडून जायचं. आणि एवढंच नाही तर मालती मॅडमला तर मी लग्नाच्या आधीपासूनच आवडत नव्हतं. त्यांना मी त्यांच्या घरामध्ये कधीच नको होते. त्यांच्यामुळेच आज मी इथं आले. त्यांनी मला तसं सांगितलं म्हणून मला घर सोडावं लागलं. त्या अशा वागल्या तुझ्या बरोबर, त्या अशा वाटतं असं वाटलं नव्हतं बघ. काय बुवा, मालती मॅडम वाईट माणूस नाही, पण त्यांच्या मुलाचं लग्न त्यांच्या मनाविरोधात झालंय म्हणून ते माझा राग करतात. राणे, तुझं सगळं मान्य आहे पोरी, पण या गोष्टी पोरीच्या संसारापेक्षा मोठ्या नाहीत ग. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून तू तुझा सुखाचा संसाराचा वाऱ्यावर सोडून आलीस. हे बरोबर नाही केलंस तू राणे. आणि माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. बाईच्या जातीला असं नसतं म्हणायचं राणे. बाईच्या जातीला सगळं सहन करावं लागतं, सावरावं लागतं, घरादाराची मनं जपायला लागतं. राणे, चांगलं दिस उजडायला पण बाईच येळ जाऊ द्यायला लागतं बाई. तू जर एवढ्यावरच हारलीस आणि थांबलीस तर कसं जमायचं? संसार म्हणलं की भांड्याला भांड लागायचं, वाद होणारच बाई. आणि आपल्या माणसांसाठी तडजोड बी करायला लागते. अगं सगळ्या तडजोडी बाईलाच का कराव्या लागतात? अगं संसार जेवढा बाईचा असतो तेवढाच तो तिच्या नवऱ्याचा पण असतो ना. मग त्याला कुठलीच तडजोड का नाही? संसार करायची, तो फुलवायची, तो टिकवायची, माणसांची मनं जपायची, ही सगळी जबाबदारी फक्त एकट्या बाईच्या अंगावर का असते? लग्नाच्या वेळी आपल्याला साथ सोबत करणारा नवरा मग नेमका आपल्याला कधी साथ सोबत करतो? नाही. रवाजा कर. आता कसं समजावं या पोरगीला? अगं राणे, संसार करताना असले प्रश्न नसतात पडू द्यायचा गा बाई. हो आता अशाला कसा संसार व्हायचा हिचा? लोक काय म्हणतील? ए सुरके, अगं शांत हो की. अगं राहण्याला जरा तिचं येऊ दे की. अगं प्रत्येक पोरगी जेव्हा माहेरी तिला वाटतं की आई बाप तरी आपल्याला समजून घेतील, आणि आपणच आपल्या राणीला नाही समजून घेतलं तर तिच्या मनाला काय वाटेल सांग की. बसा, तिची निवड नका तुम्ही. मी आतापर्यंत तिची बाजू घेतली ना म्हणूनच जोकर बसली ती. राणे अगं कसं कळलं पोरी तुला? अगं राजाचा जीव जसा पोपटात असतो ना तसा आई बापाचा जीव लेकीच्या सुखात असतो ग बाई. तीच जर सुख लेकीला मिळत नसेल तर आई बाप कुडत कुडत मरून जातात. तुझी काय इच्छा आहे ग? तुझ्या सुखासाठी आम्ही असंच कुडत मरावं हीच इच्छा आहे ना तुझी? तसं जर असेल ना राणे तर मग कर तुला काय करायची ती, वाट कशी वागायची ती. आता तूच ठरव, त्या आई बापानं तुझं सुख बघायचं का तुझ्या सुखापायी असं कुडत कुडत मरून जायचं?
नाही, यू डोंट वरी. इथून पुढे असे इश्यूज होणार नाहीत. हो, सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल. हो, ओके. या शुअर, आय कॉल यू बॅक. आणि आनंद, तुम्ही अचानक इथे? हो, तुझ्या आईला काळजी वाटत होती. तू असा तडकाफडकी निर्णय घेऊन फॅक्टरीत निघून आलास आणि त्यामुळे माझंही मन घरात लागेना. तुला इथे काही त्रास होत नाहीये ना, ते बघायला आले मी. आई, सावकाश. आई काय एवढी काळजी करतेस? ठीक आहे मी. आणि तुला वाटत होतं तर फोन केला असतास ना, इथे याची काय गरज होती? नाही, एका बाबतीत आम्हाला तुझं मत प्रत्यक्षच ऐकायचं होतं. कसलं मत? मला सांग, राणी आपलं घर सोडून निघून गेली, हे मान्य आहे तुला? मला कळलं नाही अबा. कळूनही न कळल्याचं आवडण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या आईसारखा. आज तू उभा आहेस ना, ते राणीमुळे. आज तू या फॅक्टरीत येऊ शकलास ते राणीमुळे. आणि असं असताना आपल्या घरातनं राणी दिसेनाशी होते. हे पटतंय तुला? तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही? माझ्यामध्ये तू इतका कृतज्ञ नाहीयेस. अबा, हे खरं आहे की राणीने माझ्यासाठी खूप काही केलंय. हो, पण तुझ्या आईला असं वाटतं की राणीने तुझ्यावरती हल्ला केला, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तुझी व्हीलचेअर ढकलली, आणि असं तिथं ठाम मत आहे. तो आहेच. इंद्रा, याआधी मी तुला सतत त्या राणीपासून सावध केलंय आणि तेव्हा तेव्हा तुझं भलंच झालंय. त्यामुळे आताही मी तुला काळजीपोटी सांगते, तू जितका त्या राणीपासून दूर राहशील तितका आनंदी राहशील आणि सुरक्षित राहशील. ऐकलंस का तुझ्या आईचं मत? ऐकलंस? तिच्यामुळे तुला नवं आयुष्य मिळालंय, तिच्यापासून दूर करण्याची भाषा करते तुझी आई. आणि यांना ती ब्यात पुन्हा पुन्हा आपल्या घरात वाद होण्यासाठी आणि तुझा जीव धोक्यात घालण्यासाठी आणायची. मला इंदिरा त्याच गोष्टी उगाळत बसायच्या नाहीये. तुम्हाला फक्त एवढंच सांग, तू या सगळ्यात राणीची बाजू घेणार आहेस का नाहीस? पण आबा, मला हेच कळत नाहीये की ती अचानक अशी घर सोडून का गेली. मी आत्ताच राणीला बस्तीत भेटून आलोय. तिचं म्हणणं असं आहे की तुझ्या आईचा मालतीचा तिच्याविषयी गैरसमज झालाय आणि मालतीने तिच्यावर जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. हे जोपर्यंत ती सिद्ध करत नाही तोपर्यंत ती घरी येणार नाही. एक नवरा म्हणून तुझी जबाबदारी आहे तिची मान चुकू न देणं. राणीला तू मानानं घरी आणणार आहेस का नाही आणणार आहेस तेवढं मला सांग. हे बघ इंद्रा, आजपर्यंत राणीनं तुझ्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक संकटात तुझी साथ दिली, तर तुझी वेळ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. आणि मला खात्री आहे तू सत्याची साथ देशील. तिला लवकरात लवकर घरी आणशील ना? इंदिरा काही माझ्या शब्दाबाहेर नाही. मला ती राणी या घरात नकोय. त्यामुळे तिला या घरात मानाने आणण्याआधी इंदिरा त्याच्या आईच्या सन्मानाचाही नक्कीच विचार करेल. खात्री आहे मला. इंदिरा, तूच सांग, तू काय करायचं ठरवलंयस? इंदिरा, तुला तुझ्या आईच्या प्रेमाची जरा जरी जाणीव असेल ना तर तू माझा शब्द मोडणार नाहीस. आई, आबा, तुम्ही प्लीज इमोशनल होऊन माझ्यावर प्रेशर टाकू नका. मला थोडा वेळ हवाय. मी विचार करून सांगेन की मला काय करायचं. इंदिरा, विचार काय करायचा आहे? हे बघ, तू त्या राणीचा विचार करणं सोडून द्या. राणीचा विचार सोडून दिला की तिची काही मैत्रीण आहे, बायकोही त्याची ती. देवा प्राणांच्या साक्षीने त्यांचं लग्न झालंय. हे नातं असं सहजासहजी तोडता येत नाही. इंदिरा, खरं तर तू आता राणीला समजून घ्यायला हवंस. माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत, पण त्यांना खरं उतरायचं की नाही हे तू ठरव. इंदिरा, मी तुझ्या भल्याचाच विचार करते. हे बघ, त्या राणीच्या वागण्याला भुलू नकोस हं. आता काय करायचं ते तूच ठरव.
येते मी. इंदिरा, येतो. मालतीने तिच्यावर जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. हे जोपर्यंत ती सिद्ध करत नाही तोपर्यंत ती घरी येणार नाही. आजपर्यंत राणीनं तुझ्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक संकटात तुझी साथ दिली. तर तुझी वेळ आहे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. मला खात्री आहे तू सत्याची साथ देशील. राणीने मला नवं आयुष्य दिलंय. माझ्या पायावर मला पुन्हा एकदा उभं केलंय, हे खरं आहे. पण आईलाही माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. मला दोघींचंही मन जपावं लागणार आहे. आईच्या मनातला राणीविषयीचा गैरसमज दूर करावाच लागणार आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे मला. पण कसं काढू? राणीला या सगळ्यात काय वाटत असेल? ती माझ्यामुळे हर्ट झाली असेल का? नाही नाही, तसं असतं तर तिच्या बोलण्यातून जाणवलं असतं मला. एकीकडे मला आबांचं म्हणणंही पटतंय, पण दुसरीकडे राणीला घरी घेऊन आलो तर आई दुखावली जाईल. You are trying to call is currently not reachable. Please try again later. तिचा फोन का लागत नाहीये? अजून फोन ऑन केला नाहीये म्हणजे मी सांगितलं होतं फोन लवकर ऑन कर. पुन्हा एकदा ट्राय करून बघतो. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. याला काय अर्थ आहे? फोन ऑन करायचा नव्हता तर नवीन फोन घेतलाच कशाला? ते काही नाही, मला आता राणीला जाऊन भेटावंच लागेल. राणी, राणी, राणी. सगळी मुलं पण माझ्याकडेच बघतात. सगळे बघतील माझ्याकडे, पण राणीचं लक्ष काही जाणार नाही. हा कोट्या पण इकडेच उभा आहे. तर कसं बोलवणार मी राणीला? आयडिया. भावा तुला एक सांगू का? तू फॅक्टरीत येत नाही ना तर काम करायला लय बोर होतं बघ. मजाच येत नाही. फॅक्टरीत कुणालाच करमत नाही. तू फॅक्टरीत काम करायला जातोस का मजा करायला जातो? अगे नाही म्हणजे असं नाही का, आता सवय आहे ना तुझी. हे छोटू, ही चिठ्ठी आहे आणि त्यांना जाऊन दे. ती बादली दे बरं, इथं खराब आहे, पुसून घेते. कळलं ना तुला? हो, एवढंच ना, लगेच करतो. गोट्या दादा, चिठ्ठी दिल्या तुला. मला चिठ्ठी? कुठली पोरगी पेरमत बिरमत पडली काय माझ्या? बघ ना. ए भावा, हे बघ ना काय लिहिलंय इंग्लिश मध्ये. बघू. हा.
अरे गोट्या, कुठल्या तरी पोरीने लिहिलंय वाटतं. हे बघ, इंग्लिश मध्ये मीट मी असं लिहिलंय, म्हणजे भेट मला. काय हा, खरं सांगते का काय? नाही नाही, कोणतरी मस्करी करत असेल. माझ्या मागे कोण लागते? हाय का आता? अरे आला असेल कोणाचा तरी जीव, आवडला असेल तो बाबा. हे बघ, आता सगळ्यांसमोर बोलायला घाबरत असेल ना, म्हणून तर ही चिठ्ठी दिली आहे, है ना? पण तू एक काम कर, मस्त भारीतले कपडे घाल आणि तिला भेटायला जा. हा, पावडर बिवडर लाव, मस्त तयार हो. तुला सांगते गोट्या, तयार झालेले पोरं लय आवडतात पोरींना. अगं पण ह्याच्यावर काय लिहिलं नाही कुठं भेटायचं काय. अरे तू तयार हो ना भावा, तू तयार होशील तोवरती सांगाल ना कुठं भेटायचं. बघ आता असला तयार होतो ना, ते मला भेटल्या जाग्यावर लग्न झालं पाहिजे.